आणि मला माहिती आहे वेळेचा ओघ बघता थोडं आपण वेळेच्या पुढे आहोत. आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करणार होतो, परंतु मान्यवर आपल्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. अवघ्या काही क्षणांमध्ये त्यांचं आगमन मुख्य मंचावर होणार आहे. आजच्या कार्यक्रमासाठी जे मुख्य मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय श्री अंबादासजी दानवे साहेब, माझे विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य, त्यांच्या समेत आज आपल्याला जे मान्यवर लाभणार आहेत असे सन्माननीय श्री सचिन घायाळ पाटील साहेब, उपनेते शिवसेना, त्यांचंही आगमन या मंचावर आज मान्यवरांच्या उपस्थितीने होणार आहे. आज आपण सर्वजण त्यांच्या मनोगताने मंत्रमुग्ध होणार आहोत आणि त्याचबरोबर अवघ्या काही क्षणांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमालाही आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे जशी जशी वेळ होते तशी तशी गर्दी वाढते आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या मुलांना टाळ्या स्वरूपी आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित सीताई प्राईड CBSE स्कूल अँड GNM कॉलेजतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या अभूतपूर्व वार्षिक स्नेहसंमेलन 2026च्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्वागताबरोबरच अवघ्या काही क्षणांमध्ये मुख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्याची आपण आज आवर्जून वाट बघत आहोत. तब्बल 26 परफॉर्मन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि या परफॉर्मन्समध्ये जबरदस्त धमाकेदार वेगवेगळ्या पद्धतीचे परफॉर्मन्स असणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, साऊथ इंडियन सिनेमाचे गाणेही यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर काही थीम बेस्ड गाणे आहेत, ज्यामध्ये काही वेगळी क्रिएटिव्हिटी आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा क्रिएटिव्हिटीमध्ये असलेल्या या सर्व मुलांना आपण सर्वांनी त्यांचा उत्साह नक्कीच वाढवायचा आहे. आपले मान्यवर अवघ्या काही मिनिटांमध्ये, काही क्षणांमध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भैरवनाथ ग्रुप ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र ॲन्युअल डे 2026च्या या अभूतपूर्व कार्यक्रमाला अवघ्या काही क्षणांमध्ये औपचारिक कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. जशी जशी वेळ होते तशी आपल्याकडे आज आपल्या परिवारामध्ये मान्यवरांची संख्या वाढत आहे आणि ही मान्यवर आपल्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं थोड्याच वेळामध्ये स्वागत सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे, ते आपण या ठिकाणी निभावणार आहोत. आज मोठ्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी आहात. ही गर्वाची गोष्ट आहे की जेवढी आसन व्यवस्था महिला मंडळींची करण्यात आली होती, ती आसन व्यवस्था जवळपास पूर्ण भरत आलेली आहे. थोड्या वेळामध्ये असं होईल की कार्यक्रमाला बसण्यासाठी जागा मिळणार नाही, ही मला खात्री वाटते. कारण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एवढी गर्दी, जेव्हा कार्यक्रम सुरू झाला आणि धमाकेदार जबरदस्त परफॉर्मन्स सुरू झाले की गर्दी वाढत जाणार 100%. आणि आज या ठिकाणी सांगण्यास आनंद होतो की आपल्या या भैरवनाथ शिक्षण संस्थेमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित आहात, त्या ठिकाणी एकाच छताखाली वेगवेगळ्या श्रेणीचे शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला मुभा आहे. आज भैरवनाथ शिक्षण संस्थेमध्ये या प्रणांगणामध्ये, या वास्तूमध्ये सीताई प्राईड CBSE स्कूल, शिवछत्रपती विद्यालय व महाविद्यालय, महिला महाविद्यालय BA, BCom, BSc, तसेच शिवछत्रपती कॉलेज ऑफ नर्सिंग, हे कॉलेज ह्या पदव्या आपल्यासाठी या ठिकाणी त्याचं अभ्यासक्रम सुरू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या या परिसरामध्ये येणाऱ्या काळामध्ये याच वर्षी BSc नर्सिंग, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस ज्यामध्ये MSc, MCom, MA आपल्याला आपल्या पाल्यांना मिळणार आहे. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये विशेष बाब म्हणजे या शिक्षण संस्थेची की एकाच छताखाली, एकाच प्रणांगणामध्ये, एकाच वास्तूमध्ये तुम्हाला PG मिळणार तर आहेत, परंतु याची सुरुवात तुम्ही अगदी ज्युनियर KG पासून या छताखाली करणार आहात. ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे, कारण एकाच जागेवर तुमच्या ज्युनियर KG पासून ते पार पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत एवढी व्यवस्था आपल्या या भैरवनाथ शिक्षण संस्थेद्वारे करण्यात आलेली आहे. या शिक्षण संस्थेसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात. आपल्या शहरामधील नामांकित ही शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेचं ध्येय हेच आहे की आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत, गोरगरिबांपर्यंत शिक्षण पोहोचावं, त्यांना उत्कृष्ट दर्जेदार शिक्षण मिळावं, त्यांनी या ठिकाणून पदव्या घेऊन, डिग्र्या घेऊन आपल्या तरुण वयात करिअरला सुरुवात करावी, हा ध्येय आपल्या भैरवनाथ शिक्षण संस्थेचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला विविध क्षेत्रामधील डिग्री, पदव्या या मंचावर, या प्रणांगणामध्ये, या वास्तूमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की येणारा काळ आपला आहे. आपल्या परिसरामध्ये एवढं सुंदर शिक्षण संस्था आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या डिग्र्या आहेत, पदव्या आहेत, सगळे अभ्यासक्रम आहेत आणि या अभ्यासक्रमांसाठी आपण सर्वांनी नक्कीच प्रयत्न करावा की आपल्या परिसरामध्ये जी मुलं असतील, किशोर असतील, बाल्यावस्थेत असतील, तर नक्कीच कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये. हेच स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं, ज्यांनी बीजारोपण केली होती
असे शिक्षण महर्षी कैलासाची सर्वांनीय अशोक रावजी पाटील मुखेकर साहेब यांनी पाहिलेलं हे स्वप्न आज साकारत आहे आणि हे स्वप्न साकारत असताना आपल्या सर्वांची साथ त्यांना मिळत आहे. आजच्या अभूतपूर्व कार्यक्रमासाठी या मंचावरून सांगण्याचा आनंद होतो की या शिक्षण संस्थेची सुरुवात ही ग्रामीण भागातून आहे, परंतु ग्रामीण भागातून सुरुवात जरी झाली तर आज या शहराचा उल्लेख जो केला जातो वेगवान शहरामध्ये, प्रगत शहरामध्ये, आणि या शहराच्या एका मुख्य ठिकाणी अर्थात जिथे जवळपास नॅशनल हायवे आहेत, एक्सप्रेस हायवे आहेत आणि शहरातील मुख्य रस्ता देखील याला जोडून आहे, अशा लोकेशनला ही शिक्षण संस्था आहे. त्यामुळे आपल्या गावातील, जवळपासच्या खेड्यातील, मुख्य शहरामधील सर्व पाल्यांना आपण प्रयत्न करावा की या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी नक्की शिक्षण घ्यावं. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, कारण शिक्षण हे महत्त्वाचं आहे. शिक्षण हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कसं जगायचं याचं एक उत्तम उदाहरण देतं आणि करिअर करण्यासाठी तुम्हाला ज्या पदव्या लागतात त्या पदव्या शिक्षणाच्या माध्यमातून मिळतात. असं म्हटलं जातं की मनुष्यामध्ये फरक असतो. जो शिकतो तो मनुष्य अगदी वैचारिक पद्धतीने बोलतो, अगदी सगळ्या गोष्टींचा विचार करून बोलत असतो. त्याला ती सभ्यता, ती गोष्ट शिक्षणाच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे शिक्षण, जसं बाबासाहेबांनी म्हटलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे की जिथे अन्याय असेल, अत्याचार असेल, जिथे आवाजाची गरज असेल, जिथे शैक्षणिक चळवळ असेल, तिथे शिकलेला माणूस नक्की उभे राहतो. त्यामुळे आज आपल्या या प्रभागामध्ये ही जी संस्था कार्यरत आहे आणि या संस्थेचं एक मोठं वटवृक्ष आपल्या सर्वांच्या साथीने होत आहे. असे ही संस्था अर्थात भैरवनाथ शिक्षण संस्था, या संस्थेच्या पाठीचे आपण सर्वजण आहात. जवळपास संपूर्ण मान्यवर अवघ्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी जाहीर करतो. सर्वप्रथम मान्यवर उपस्थित झाल्यावर दीपप्रज्वलन होईल. दीपप्रज्वलन झाल्यावर मंचावर मान्यवरांच्या प्रतिमा आहेत, अर्थात शिक्षण महर्षी यांच्या प्रतिमेचं पूजन, त्यांना अभिवादन होईल. त्यानंतर अभिवादनानंतर मान्यवरांचे स्वागत सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत. आलेल्या मान्यवरांचं स्वागत सत्कारानंतर शाळेचा वार्षिक अहवाल या मंचावर सादर होईल. शाळेच्या वार्षिक अहवालानंतर आलेल्या मान्यवरांपैकी फक्त एक मान्यवर स्वतः आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय श्री अंबादासजी दानवे साहेब यांचं एक मनोगत होईल आणि त्यांच्या मनोगतानंतर आपल्या शाळेमध्ये ज्यांनी गतवर्षी, मागच्या वर्षी ते आत्तापर्यंत मेडल प्राप्त केले, राज्यस्तरीय असतील, विभागीय असतील, असे राज्यस्तरीय आणि विभागीय स्तरावर ज्यांनी पुरस्कार मिळवले त्यांना आपण बक्षीस वितरण करणार आहोत. आणि या बक्षीस वितरणानंतर आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आभार होईल आणि आभारानंतर आपण सर्वांनी राष्ट्रगीताने सांगता घ्यायची आहे, ही आपल्या सर्वांना विनंती आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत आपण अशाच पद्धतीने बसून राहावं, प्रत्येक गाण्याला दाद द्यावी, चिमुकल्यांचा, मोठ्यांचा मनोबल वाढवावं, हीच विनंती आपल्या सर्वांना करतो. सर्व पालकांना विनंती आहे, जे इतरत्र उभे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण बसून घ्या. महिला मंडळी आणि पुरुष मंडळी यांची बसण्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शक्यतो प्रयत्न करा की जिथे पुरुष बांधव बसलेले आहेत त्या ठिकाणी फक्त पुरुष बांधवांनीच बसावं आणि महिला मंडळींनी बसण्याची जागा जिथे आहे तिथे फक्त महिलांनीच बसावं अशी विनंती करतो. शक्यतो प्रयत्न करा की आपण वेगवेगळ्या साईडला बसावं. त्याचबरोबर जे पाठीमागे उभे आहेत किंवा इतरत्र उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी बसून घ्यावं. आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत तरी आपल्या सर्वांना विनंती की आपण बसून घ्यावं आणि पुनश्च एक सुंदर गीत आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी चंचल यांना विनंती गीत आपण सादर करावं. तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, मज द्यावे एक दंता, तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता, तुझे ठाई
माझी भक्ती तुझे ठाई, माझी भक्ती विरुठावी गणपती, तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती, संगती मज द्यावी कदंता, तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता, धरणी धरासे ध्यावे, धरणी धरासे द्यावे, सर्वांभूती लीन भावे, तुझ शरण 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 आलो पतित मी जाण, पतित जाण आलो, पतित मी जाण, पतित जाण मज द्यावे कदंता, तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंता, तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जात आहेत आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत आहोत ती सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करणार आहोत. आजच्या अर्थात भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित सिथाई प्राईड CBSE स्कूल तसेच GNM कॉलेजच्या संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन 2026 च्या या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले मुख्य अतिथी सन्माननीय श्री अंबादासजी दानवे साहेब, माजी विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर सन्माननीय श्री सचिन घायाळ पाटील, उपनेते शिवसेना, यांचंही आगमन आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. आपण सर्वजणांनी या सर्व मान्यवरांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी सन्माननीय श्री अंबादासजी दानवे साहेब, माजी विरोधी पक्षनेते परिषद महाराष्ट्र राज्य. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जात आहेत. वेळातला वेळ काढून आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय दानवे साहेब आणि त्यांच्या समवेत आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील शिवसैनिक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समेत उपस्थित असलेले सन्माननीय सचिन घायाळ पाटील साहेब, उपनेते शिवसेना, यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण मान्यवरांच्या या अभूतपूर्व आगमनाने आनंद द्विगुणित होत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होत आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सन्माननीय श्री अंबादासजी दानवे साहेबांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. मी संपूर्ण मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. मी मंचावर आमंत्रित करतोय आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय श्री अंबादासजी दानवे साहेब, माजी विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले सन्माननीय श्री सचिन घायाळ पाटील साहेब, उपनेते शिवसेना. मी साहेबांनाही विनंती करतो की आपण मंचावर यावं. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय श्रीमती वंदनाताई मुखेडकर, मी यांनाही विनंती करतो की आपण मंचावर यावं. आदरणीय श्रीमती वंदनाताई मुखेडकर मॅडम, सचिव भैरवनाथ शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर दीपक शिंदे साहेब, MBBS MS सर्जन. मी डॉक्टर दीपक शिंदे साहेबांना विनंती करतो की कृपया आपण आसन ग्रहण करावं. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय भाऊसाहेब दहीहंडे, उपाध्यक्ष आपल्या संस्थेचे. मी सन्माननीय भाऊसाहेब दहीहंडे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यावं, आसन ग्रहण करावं. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय श्री डॉक्टर धनंजयजी मुखेकर पाटील साहेब, अध्यक्ष भैरवनाथ शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य.
आजच्या कार्यक्रमाच्या अर्थात स्नेहसंमेलनाच्या सीताई प्राईड CBSE स्कूलच्या मुख्याध्यापिका पूनम शिंदे मॅडम यांनी विनंती करतो की आपण आसन ग्रहण करावं। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांच्या जोरदार टाळ्या होऊन जातात। औपचारिक पद्धतीने त्यांचं स्वागत या मंचावर होत आहे। त्याचबरोबर मी सन्माननीय पवार सर शिव छत्रपती विद्यालय मुख्याध्यापक मी यांनाही विनंती करतो की आपण मंचावर यावं। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सन्माननीय घनश्याम दहीहंडे साहेब, आदरणीय डॉक्टर दीपक शिंदे साहेब, आदरणीय आजच्या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी सन्माननीय श्री अमदाजी दानवे साहेब, माजी विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या समेत उपस्थित असलेले सन्माननीय सचिन घायल पाटील साहेब, उपनेते शिवसेना, ही संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्या परिवारातील तमाम मान्यवर मंचावर उपस्थित झालेले आहेत। भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित सीताई प्राईड CBSE स्कूल व GNM कॉलेजच्या संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करत आहोत। आज सर्व मान्यवर वेळातला वेळ काढून आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। आपल्या सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम मी भैरवनाथ शिक्षण संस्थातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि या शिक्षण संस्थेमधील सर्व अधिकारी, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या सर्वांच्या वतीने मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि विशेष म्हणजे समोर बसलेले असंख्य आमच्या संस्थेवर प्रेम करणारे सर्व पालक मंडळी, या सर्वांच्या जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचं स्वागत करूया। सगळ्यांच्या जोरदार टाळ्या मान्यवरांसाठी व्हायलाच पाहिजे। आणि आता वेळेचा औक बघता सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी समोर यावं आणि कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात आपण या ठिकाणी करावी। या दीप प्रज्वलनामध्ये मुख्य अतिथी सन्माननीय श्री अंबादासजी दानवे साहेब, माजी विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर माननीय सचिन घायाळ पाटील, उपनेते शिवसेना साहेबांनाही विनंती करतो की दीप प्रज्वलनासाठी आपण पुढे यावं। त्याचबरोबर आदरणीय श्रीमती वंदनाताई मुखेकर मॅडम, सचिव भैरवनाथ शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय भाऊसाहेब दहीहंडे उपाध्यक्ष, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय श्री डॉक्टर धनंजयजी मुखेकर पाटील, अध्यक्ष भैरवनाथ शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य आणि सीताई प्राईड CBSE स्कूलचे मुख्याध्यापिका पूनम शिंदे मॅडम, त्याचबरोबर संपूर्ण मान्यवर, त्याचबरोबर सीताईचे मुख्याध्यापक सन्माननीय अभय कापसे साहेब आणि इतर सर्व प्राचार्य, या प्राचार्यामध्ये शिव छत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय पवार सर, संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांच्या जोरदार टाळ्या या दीप प्रज्वलनासाठी नक्की द्या। सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांनी आपण देखील या दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। टाळ्यांचा ओघ कमी करू नका, सगळ्यांच्या जोरदार टाळ्या पाहिजे। आज हे मान्यवर आपल्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि या दीप प्रज्वलनाच्या सुरुवातीला प्रतिकात्मक स्वरूप असा की जिथे अंधार असतो तिथे एक ज्योत ही प्रकाश करत असते आणि ही ज्ञानाची गंगा आहे। ही ज्ञानाची गंगा वटवृक्ष आज ज्यांच्यामुळे साकार झालेला आहे, ज्यांनी बीजारोपण केली होती, आता त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करूयात। आपण त्यांना अभिवादन करूया, एक आदरांजली त्यांना देऊयात। शिक्षण महर्षी कैलासवासी अशोकरावजी पाटील मुखेकर साहेब, गणितज्ञ शिक्षक, अतिशय गरीब घरात कुटुंबात त्यांचा जन्म झाला। मूळ गाव कोरडगाव, जिल्हा अहिल्यानगर, ज्यांचे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण कोरडगाव येथे पूर्ण झाले व उच्च माध्यमिक शिक्षण अहिल्यानगर येथे झाले। परिस्थितीवर मात करून ज्यांनी पहिली शाळा मारोळा येथे सुरू केली, नंतर हेच छोटेसे रोपटे आता वटवृक्षामध्ये समाविष्ट झाले आहेत। आज आपल्या या शिक्षण संस्थेमध्ये साहेब आपण लावलेल्या या बीजारोपणामध्ये आज हे वटवृक्ष मारोळा, मडी, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कार्य करत आहेत। अनेक महाविद्यालय स्थापन आपल्याद्वारे झालेले आहेत। एकूण 19 शाळा आणि विद्यालय
आपल्या विचारांनी आज गोरगरिबांना शिक्षण देत आहेत. या शिक्षणामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, त्याचबरोबर महाविद्यालय, नर्सिंग, MSc अर्थात ज्युनियर KG ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण महर्षी कैलासवासी अशोकरावजी पाटील मुखेकर साहेब यांची प्रेरणा घेऊन आणि यांच्या मार्गदर्शनाने ही शिक्षण संस्था सुरू झाली होती. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत त्यांना अभिवादन, त्यांना आदरांजली आपण या ठिकाणी वाहत आहोत. संपूर्ण मान्यवर त्यांच्या पुन्हा मी विनंती करतो की अभिवादनाच्या तदनंतर कलेचे देवता नटराज आणि मा सरस्वती यांनाही वंदन आपण या ठिकाणी करावं आणि कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यामध्ये स्वागत सत्कारासाठी आपण वळत आहोत. एकदा या शिक्षण संस्थेची ज्यांनी बीजारोपण केली, या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कैलासवासी अशोकरावजी पाटील मुखेकर साहेब यांच्या विचारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खेड्यातून या संस्थेची सुरुवात झाली होती. खेड्यामधून प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावं आणि या शिक्षणाची मुभा प्रत्येक खेड्यापाड्यातील मुलाला मिळावी, ही प्रेरणा शिक्षण महर्षी कैलासवासी अशोकरावजी पाटील मुखेकर साहेब यांच्या विचारांनी आज आपल्याला मिळते. संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मा सरस्वती आणि कलेचे दैवत भगवान नटराज यांच्या प्रतिमेलाही अभिवादन या ठिकाणी करत आहेत. आलेल्या मान्यवरांचं स्वागत सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या स्वागत सत्कारासाठी आता आपण पुढे वळत आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी जे संपूर्ण मान्यवर आपल्याला लाभले आहेत त्या सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम शब्दसुमराने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या प्रभागामध्ये भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित सीताई प्राईड CBSE स्कूल व GNB कॉलेज संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन 2026 मुख्य अतिथी आज आपल्याला लाभलेले आहेत. सन्माननीय श्री अंबादासजी दानवे साहेब, माजी विरोधी पक्षनेते, विधान परिषद महाराष्ट्र राज्य. मी साहेबांचं स्वागत करण्याची विनंती आपल्या मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर धनंजयजी मुखेकर पाटील साहेब संस्था अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण साहेबांचं सर्वप्रथम स्वागत करावं आणि आपल्या परिवारामध्ये ते आलेत त्यांच्यासाठी आपण स्वागतपर समोर यावं आणि त्यांचं आपल्या परिवारातर्फे स्वागत करावं. सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांनी आपण या स्वागतामध्ये सहभागी व्हावं हे आपल्या सर्वांना विनंती आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरचा बुलंद आवाज आणि छत्रपती संभाजीनगरच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा आहे, विधान परिषदेमध्ये अन्यायाविरोधात कुठलाही प्रश्न असेल त्या प्रश्नाच्या विरोधात नेहमी आवाज बुलंद करणारे सन्माननीय श्री अंबादासजी दानवे साहेब, मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, हे सर्व मीडिया ज्यांच्या आवाजाची दखल नेहमी घेत असते, ज्यांचं परखड मत महाराष्ट्राला माहीत आहे, असे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय श्री अंबादासजी दानवे साहेब. त्यांचं स्वागत आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर धनंजयजी मुखेकर पाटील साहेब या ठिकाणी करत आहेत. सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी वेळातला वेळ काढून आवर्जून असलेले आजच्या कार्यक्रमातील मान्यवर सन्माननीय सचिन घायाळ पाटील साहेब, उपनेते शिवसेना, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर धनंजयजी मुखेकर पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचंही स्वागत करावं. सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. भैरवनाथ शिक्षण संस्थाच्या सचिव आदरणीय श्रीमती वंदनाताई मुखेकर मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी मुख्याध्यापिका पूनम शिंदे मॅडम यांना करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांमध्ये या स्वागतामध्ये सहभागी व्हावं. ताईंचं मार्गदर्शन आणि ताईंचे संस्कार यामुळे ही शिक्षण संस्था आज पुढे वाटचाल करत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय डॉक्टर दीपक शिंदे साहेब, MBBS MS सर्जन, आदरणीय डॉक्टर दीपक शिंदे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी मंचावर आमंत्रित करतोय सोनवणे सर यांना की आपण त्यांचं स्वागत करावं. आपल्या संस्थेचे पदाधिकारी
त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब दहीहंडे पाटील, मी यांचं स्वागत करण्याची विनंती. सन्माननीय श्री पवार सर, शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक, आपणास विनंती करतो की आपण दहीहंडे साहेबांचं स्वागत करावं. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे तरुण तडफदार अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री डॉक्टर धनंजयजी मुखेकर पाटील साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती. मी सन्माननीय मुख्याध्यापक अभय कापसे सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय श्री डॉक्टर धनंजयजी मुखेकर पाटील साहेब यांचं स्वागत करावं. सर्वांच्या जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. स्वागतामध्ये जोरदार टाळ्या होऊन जातात. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्राईड CBSE स्कूलच्या मुख्याध्यापिका पूनम शिंदे मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी कुलकर्णी मॅडम यांना करतो की कुलकर्णी मॅडम आपण या ठिकाणी आपल्या मुख्याध्यापिका पूनम शिंदे मॅडम यांचं स्वागत करावं. सांस्कृतिक मंचावर प्राचार्यांचा विशिष्ट मान सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय मुख्याध्यापक सन्माननीय श्री अभय कापसे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय AB पाटील सर, आपल्या परिवारातील शिक्षकवृंद AB पाटील सर यांना विनंती करतो की आपण मुख्याध्यापक सन्माननीय श्री अभय कापसे साहेब यांचं स्वागत करावं. भैरवनाथ शिक्षण संस्थेचे पदाधिकारी सन्माननीय घनश्याम दहीहंडे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय शुभम सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय श्री घनश्याम दहीहंडे साहेब जे आपल्या संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांचं स्वागत सन्माननीय शुभम सर आपण करावं. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या संस्थेमध्ये कार्यरत असलेले सन्माननीय प्राचार्य महोदय पवार सर, शिवछत्रपती विद्यालय व महाविद्यालय, मी प्राचार्य साहेबांचं स्वागत करण्याची विनंती गुंठाळ सर यांना विनंती करतो की आपण प्राचार्य महोदयांचं स्वागत करावं. प्राचार्य सन्माननीय श्री पवार सर, शिवछत्रपती कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, त्यांचं स्वागत गुंठाळ सर या ठिकाणी करतील. त्याचबरोबर मोहटादेवी विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय घोरतळे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी काळे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. घोरतळे साहेबांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं आणि त्यांचं स्वागत काळे सर आपण करावं. धन्यवाद.
आजच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण मान्यवर उपस्थित आहेत आणि आपल्या संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार या ठिकाणी झालेला आहे. आपल्या पदाधिकारी संस्थेमधील मान्यवरांचे काहींचे जर सत्कार राहिले असतील तर वेळेअभावी आपण आता इथे सत्कार थांबवत आहोत. वेळ जास्त झालेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मध्ये राहिलेले सत्कार आपण या ठिकाणी नक्की घेणार आहोत. आणि आता आपल्या आज भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित सीताई प्राईड CBSE स्कूलचा वार्षिक अहवाल आपल्यासमोर मांडण्यासाठी सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय सीताई प्राईड CBSE स्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय अभय कापसे सर यांना. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि मी कापसे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अहवाल सादर करावा. अहवाल अगोदर या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करण्यासाठी आपल्या संस्थेचे पदाधिकारी सोनोने साहेब यांना 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. मी सोनोने साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपले 2 शब्द या ठिकाणी मांडावे. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, साहेबांना थोडंसं लवकर जायचं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही आहे. आज मंचावर खरं तर खूप मोठे नेतृत्व आपल्यासमोर आहे. आज आपल्या भैरवनाथ शिक्षण संस्थेअंतर्गत सीताई प्राईड CBSE स्कूल आणि शिवछत्रपती कॉलेज ऑफ नर्सिंग GNM यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा साजरा पडत आहे. यासाठी आपल्या मंचावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सर्व डॉक्टर धनंजय पाटील मुकेकर सर, आपल्या संस्थेचं मार्गदर्शक सपोर्ट सिस्टम माननीय वंदनाताई मुकेकर मॅडम, तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाला एक महाराष्ट्रातलं उमद नेतृत्व, धडाडीचं नेतृत्व, खंबीर नेतृत्व, विधान परिषदचे माजी विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब हे लाभलेले आहेत. तसेच शिवसेनेचे उपनेते माननीय सचिन घाळ पाटील सर हेही उपस्थित आहेत. तसेच डॉक्टर शिंदे सर, माझे सहकारी प्राचार्य पवार सर, सहकारी गोरतळे सर, तसेच CBSE स्कूलचे प्रिन्सिपल कापसे सर, शिंदे मॅडम, दयंडे सर, तळे महाराज हे सगळे उपस्थित आहेत. आज तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण साहेबांना पुढे जायचं. 2 मिनटं फक्त. संस्था 2000 पासून सुरू झाली. एक वटवृक्ष माननीय कैलासवासी शिक्षण महर्षी अशोकराव मुकेकर पाटील सर यांच्या कष्टातनं ही संस्था उभी राहिली. त्यांचं संघर्ष, त्यांचा जीवन प्रवास हा फक्त मुलांना एक योग्य शिक्षण आणि एक नागरिक बनवण्यासाठी होता. तर त्यांचा संघर्ष आज एक त्यांनी लावलेलं रोपटं वटवृक्ष झालेलं आहे. संस्था खूप पुढे जात आहे. आज जसं आपण पाहतो की आज संस्थेमध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त युनिट आहेत. फक्त आपण आज प्रायमरी सेक्शनमध्ये न राहता आज जे आहे ते सिनियर सेक्शनकडे जातोय. महिला महाविद्यालयात आपल्याकडे मोफत शिक्षण दिलं जात आहे. त्याही पलीकडे जाऊन आता आपण मेडिकल फील्डमध्ये GNM कॉलेज सुरू केलेलं आहे 2 वर्षापूर्वी. त्याही पुढे जाऊन यावर्षी आपल्याकडं BSc नर्सिंग कॉलेज जे आहे ते सुरू होतंय. तेही एक दर्जेदार शिक्षण आपण या संकुलात देण्याचा प्रयत्न करतोय. तसंच हे शैक्षणिक प्रगतीसोबत येणारा प्रत्येक माणूस हा जन्माला येताना काही ऋण घेऊन जन्माला येत असतो. जसं मातृऋण, पितृऋण आणि समाज ऋण. त्या समाज ऋणाची काहीतरी जाणीव असावी यासाठी आपण मागच्या 4 सप्टेंबरला माननीय साहेब पण इथं आले होते. आपण एक स्वर्गीय अशोकराव मुकेकर पाटील सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक भव्य असं रक्तदान शिबिर घेतलं होतं ज्यामध्ये आपण 250 पेक्षा जास्त बॅग्स ह्या डोनेट केल्या होत्या. त्यानंतर आपण 8 डिसेंबरला दानवे साहेबांचा जो वाढदिवस असतो त्याच्यामुळे समाजासाठी काहीतरी करता यावं यासाठी विविध ठिकाणी 500 जे ब्लँकेट आहेत ते गरीब गरजू व्यक्तींना आपण वाटले होते. ज्यामध्ये जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर श्री क्षेत्र कानिफनाथ मढी अहिल्यानगर, त्यानंतर भारतीय समाज सेवा केंद्र अनाथाश्रम आहे आपल्या इथं सिडकोला. तिथे छोट्या मुलांना जाऊन आम्ही जे आहे ते साहेब तुमच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेटचं वाटप केलेलं होतं. जेणेकरून आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना समाज घडवत असतो. समाज घडवत असताना पुढची पिढी घडवत असतो. विद्यार्थ्यांना समाजासाठी देशासाठी काहीतरी करता यावं यासाठी घडत असतो. म्हणून छोटासा एक प्रयत्न म्हणून आम्ही हे समाजकार्य करत असतो. एवढंच नाही तर यापेक्षाही पुढे जाऊन विविध कार्यक्रम आम्ही करत असतो. शाळेमध्ये असेल किंवा त्याच्या बाहेरही जाऊन गरजू विद्यार्थ्यांना
कोणत्याही प्रकारे मदत लागली तर साहेब नेहमी उपलब्ध असतात, मदत करतात. बाहेरच्या पुढच्या शिक्षणाच्या ज्या संधी आहेत त्या उपलब्ध करून देत असतो. आज आमच्या शाळेमधनं कॉलेजमधलं कितीतरी मुलं जे आहेत ते मेडिकल फील्डमध्ये, इंजिनिअरिंग फील्डमध्ये जात आहेत आणि त्यांना कुठंही पुणे मुंबई असेल बाहेरच्या ठिकाणी जर मार्गदर्शन लागत असेल, कोणतीही मदत लागत असेल तर डॉक्टर साहेब असतील किंवा मॅडम असतील ह्या नेहमीच पुढाकार घेऊन मदत करत असतात. कारण त्यांचं नेहमी मत आहे की पुढची पिढी घडली पाहिजे. आणि एक विद्यार्थी जेव्हा बाहेर शिकतो आणि जेव्हा सांगतो की मी भैरवनाथचा विद्यार्थी आहे तेव्हा खरंच मान अभिमानाने उंचावते. कारण आपला विद्यार्थी, माझा विद्यार्थी, संस्थेचा विद्यार्थी हा कुठंतरी काहीतरी समाजामध्ये करतोय, प्रगती करतोय. संस्थेचं नाव, कुटुंबाचं नाव, जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव आणि देशाचं नाव उज्ज्वल करतोय. साहेब आमचे कितीतरी विद्यार्थी परदेशात सुद्धा आहेत IT कंपनीजमध्ये, मेडिकल फील्डमध्ये. तर हे कार्य तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मार्गदर्शनाने आम्ही नेहमीच चालू ठेवू. तुमचं जे आहे ते मार्गदर्शन आम्हाला खरंच खूप मोलाचं आहे, ते नेहमी लाभत आहे. आज सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून आला साहेब, त्यासाठी संस्थेत मानावे तेवढे तुमचे आभार कमी आहेत. तुमच्यामध्ये आणि जे पालक वर्ग आहे यांच्यामध्ये जास्त वेळ न थांबता मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी ज्या आज कार्यक्रमाला थोडंसं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मान्य श्री अंबादाजी दानवे साहेब, माजी विरोधी पक्षनेते, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आम्ही साहेबांना विनंती करतो की आज या चिमुकल्यांना आपण मार्गदर्शित करावं. भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज होत असलेल्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी, शिवसेनेचे उपनेते, गंगापूर सहकारी कारखान्याचे चेअरमन सचिनजी गायाळ, या संस्थेच्या सचिव वंदनाताई मुखेकर, अध्यक्ष डॉक्टर धनंजय मुखेकर, पूनम शिंदे, मान्य घनश्यामजी दहीहंडे, दीपकजी शिंदे, भाऊसाहेब दहीहंडे, अभयजी कापसे, सोनोने सर, पवार सर, पाटील सर, उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र, पालक, माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर गॅदरिंगचा दिवस आहे आणि त्याच्यात तुम्ही कोणी काही भाषण ऐकायला येत नसतं, मुलांचा परफॉर्मन्स पाहायला येत असतं आपण. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, कारण मी परफॉर्मन्स पण केलेला आहे स्टेजवर आणि पालक म्हणूनही समोर बसलेलं आहे. त्यामुळं पाहुण्यांमध्ये कोणाला काही इंटरेस्ट नसतो हे मलाही चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. परंतु एक प्रथा आहे, कोणीतरी पाहुणा आला पाहिजे, त्याच्या हाताने उद्घाटन झालं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं त्या प्रथेच्या माध्यमातून मी आलेलो आहे. परंतु माझे या संस्थेचे ऋणानुबंध आहे म्हणून मी आलेलो आहे. कारण स्वर्गीय अशोकराव मुखेकर माझे एकदम जवळचे मित्र होते आणि आता या ताई आणि मुलगा एक संस्था चांगल्या पद्धतीनं चालवतो, याचा निश्चित सार्थ अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो की अशाच पद्धतीनं आपल्या सगळ्या मंडळीच्या संस्था मोठ्या झाल्या पाहिजे. फक्त 20 युनिट नाही झाले पाहिजे तर या 20वर आणखी एक शून्य लागलं पाहिजे. लक्षात ठेव धनंजय, या 20वर आणखी एक शून्य लागलं पाहिजे. नाही तर बरेच आपल्यातले लोक 20मध्ये एक एक कसं कमी करता येईल असंही करणारे असतात. परंतु आपण असं स्वप्न उराशी बाळगावं की या 20 संस्था 200 कधी होतील याच्यासाठी आपण वेडं होऊन काम केलं पाहिजे. मला असं वाटतं या गॅदरिंगच्या निमित्तानं हेच सगळ्यात आधी माझं सजेशन आहे. पालकांनाही सांगेल की ही नुसती संस्था काही शिक्षण संस्था नाही आहे. आता जे त्यांनी सांगितलं याच्यात सामाजिक कार्याला वाहून घेतलेली आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण सरकारची घोषणा झालेली आहे, परंतु कित्येक संस्थेत मुलींना मोफत शिक्षण वेगळ्या कारणानं दिलं जात नाही. बाकीच्या वेगवेगळ्या फीज घेतल्या जातात.
परंतु या संस्थेत माझ्या माहितीप्रमाणे अशी फीस घेतली जात नाही. त्यामुळं मुलींच्या शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाशी उद्धारी. त्यामुळे मुलींचं शिक्षण मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणून मी या संस्थेचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जवळपास मी विचारलं आता 30 परफॉर्मन्स इथं आहे, त्यामुळे मी जास्त थांबत नाही याच्यामध्ये. आपल्यालाही शुभेच्छा देतो. संक्रांत झाली परवा, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आपण सगळ्यांना म्हटलेलं आहे. परंतु हा परफॉर्मन्ससाठी मी आपल्यामध्ये आणि या मुलामध्ये थांबत नाही. या संस्थेला शुभेच्छा देतो, आपल्यालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय श्री अंबादाजी दानवे साहेब यांनी जो वादा आमच्याशी घेतलेला आहे की आज 20 सिलेक्ट झाले आणि पुढच्या काळात त्याच्यावर 0 लागून 200 सिलेक्ट व्हावे. सर, आम्ही नक्कीच प्रयत्न करू, खूप खूप प्रयत्न करू. आणि यानंतर आपल्या साहेबांचा वेळ कमी आहे, त्यामुळे आपण काही कमी प्रमाणामध्ये बक्षीस वितरण या ठिकाणी घेणार आहोत. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मध्ये आपण पुढील बक्षीस प्रदान करणार आहोत. ॲबॅकस या परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, त्यांचं स्वागत आपण साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. त्यांना आपण पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. मी मंचावर आमंत्रित करतो आहे पूर्वी गणेश आंबेकर, ज्यांनी ॲबॅकस परीक्षेमध्ये A++ रँक मिळवलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूर्वी गणेश आंबेकर यांना. विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. सर्वांच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्याचबरोबर ॲबॅकसमध्ये A++ मार्क मिळवलेल्या नंदिनी गजानन मंझा, जोरदार आणि स्वागत करूया नंदिनी गजानन मंझा. आपल्या शाळेचं नाव ज्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल केलेलं आहे, घवघवीत यश ज्यांना ॲबॅकसच्या परीक्षेमध्ये मिळालेला आहे. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी A++ ज्यांनी मार्क्स मिळवले स्वराज कुणाल प्रधान, जोरदार आणि स्वागत करूया स्वराज कुणाल प्रधान. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी वेळ कमी आहे. सन्माननीय दानवे साहेब यांनी ते वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित दर्शवली. सन्माननीय श्री अंबादाजी दानवे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद की आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या चिमुकल्यांना आशीर्वाद दिला. त्यांच्या समेत या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सचिन घायाळ पाटील साहेब, उपनेते शिवसेना, मी यांचेही आभार व्यक्त करतो की आपण आमच्या या गॅदरिंगच्या निमित्ताने उद्घाटक म्हणून आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलात. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण सरांना प्रस्थान करत आहोत. वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले सन्माननीय श्री अंबादाजी दानवे साहेब यांचे पुनश्च एकदा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आणि आभार. माजी विरोधी पक्षनेते, विधान परिषद महाराष्ट्र राज्य, ज्यांचा बुलंद आवाज आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या विकासामध्ये ज्यांची नेहमी एक मुख्य भूमिका असते, असे अंबादाजी दानवे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद. संपूर्ण मान्यवर प्रस्थान करत आहेत आणि या मान्यवरांसोबतच जे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत ते या ठिकाणी वेळेअभावी प्रस्थान करत आहेत आणि पुढील विद्यार्थ्यांना आपण लागलीच बक्षिसं देणार आहोत. पुढील विद्यार्थ्यांनाही आपण बक्षिसं देणार आहोत. त्यामुळे निबंध स्पर्धेमध्ये असलेली 2 गट, त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा आणि टाटा बिल्डिंग इंडियातर्फे घेण्यात आलेली निबंध स्पर्धा यामधले विजेते. मी निबंध स्पर्धेचे गट 4थी ते 6वी यामध्ये विजेते असलेले मुंजे वेदांत राहुल यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला पुरस्कार स्वीकार करावा. मी मॅडमला विनंती करतो की आपण त्यांना पुरस्कार प्रदान करावा. मुंजे वेदांत राहुल, 4थी ते 6वी निबंध स्पर्धा 12 जानेवारी या तारखेला जिजामाता आणि स्वामी विवेकानंद पुण्यतिथी त्या निमित्ताने आराख आयुष विजय
त्याचबरोबर 7वी ते 9वी या गटातील खराबे आकांक्षा गवळी पार्थ गणेश. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मुंजे वेदांत राहुल, आराक आयुष विजय इयत्ता 6वी आणि 5वी. त्याचबरोबर खराबे आकांक्षा गवळी पार्थ गणेश. चित्रकला स्पर्धेसाठी आषाढी एकादशी निमित्ताने घेण्यात आलेली चित्रकला स्पर्धामध्ये विजेते आहेत शेख मिसबा शरीफ, चिंचोले खुशी हिम्मतराव, काजळकर श्रद्धा संदीप. त्याचबरोबर टाटा बिल्डिंग इंडियातर्फे जी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. काही विजेते झाले होते. त्यामध्ये गायकवाड मधुरा राजेंद्र, शिरसाट आदिती अमोल, मोहिते कुणाल संभाजी. त्याचबरोबर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला, जे विजयी राहिले, ज्यांनी विभागीय स्तरावर बुद्धिबळामध्ये 2nd रँक प्राप्त केला, 10वीचे विद्यार्थी निर्वी जगदीश उमाळे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विद्यार्थ्यांचं. निर्वी जगदीश उमाळे बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये 2nd रँक विभागीय स्तरावर ज्यांनी पटकावला. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर ज्यांनी आपल्या शाळेचं नेतृत्व बॅडमिंटन या खेळामध्ये केलं, कुणाल संभाजी मोहिते. त्याचबरोबर क्रीडा तीरंदाजी जिल्हास्तर ज्यांनी गाजवलं, गौरी संजय सुरासे. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रामध्ये देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे. माननीय वंदनाताई मुख्य मॅडम यांच्या हस्ते या मुलांचा सत्कार होत आहे, जेणेकरून मुलांना एक प्रोत्साहन मिळावं त्यासाठी त्यांना जे आहे त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. अभ्यासाव्यतिरिक्त खेळामध्ये अबॅकस क्लासेसमध्ये आपले विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत विभागीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. विविध क्षेत्रामध्ये त्यांचं जे आहे ते कौतुक होत आहे मान्यवरांच्या हस्ते मंचावरती. चला या बक्षीस वितरणानंतर मान्यवरांना परत एकदा विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. थोडंसं काही मान्यवरांचा सत्कार गाण्याच्या मध्ये
आपल्या भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित सीताई प्राईड CBSE स्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक अभय कापसे सर यांना विनंती करतो की आपण शाळेचा वार्षिक अहवाल या मंचावर मांडण्यासाठी समोर यावं. सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन्माननीय श्री अभय कापसे सर. Thank you, sir. First of all, good evening, all present here. I know that time is running on. You are sitting here towards time. Before starting my annual report, I will bow my head in front of our founder president. Those established our organization in 2000, Bhairunnath Group of Education. The founder president of our institute, late Ashokraji Patil Mukhekar sir. For today's program, we have a chief guest as Honorable Mr. Amadaji Danve Sahib, ex-opposition leader of MLC, as well as our support system, who always give us support and motivation. This program is also we conducted in the presence of the Honorable Secretary of our organization, Honorable Vandanatay Mukhekar ma'am. Also, the inspiration and strength is also necessary for the each and every program. Those we take from our newly elected president of Bhairunnath Group of Education, Honorable Dr. Dhananjay Patil Mukhekar sir, as well as Dr. Shinde Sahib. Also, the all dignitaries which are present on the dais. Now, today is the precious day. All of you know that we are gathered here to celebrate the annual function of 2026. So that one is a formality to just put the annual report of our Sitai Praide CBSE School 2026 as well as Shiv Chhatrapati College of GNM Nursing. So that we honor is given to me. That's why I gratitude to all my dignities and my organizers who give me the one opportunity to give the annual report on this day. Dear parents, you know that our founder president always say that the excellence legacy of the education. They always believe on the hard works, and as the footprint which though showed by our founder president, on that footprint our president of organization Dr. Dhananjay Patil sir is going on, and they are achieving the too much such goals. Those are having our founder president. We know that as we are running in this campus the CBSE school, Sitai Praide CBSE school, on this CBSE school we are having the holistic educations. As you giving the holistic educations to all our students, those are coming from the remote areas, that will be implemented as per the CBSE curriculums as NEP 2023. Dear parents, I would like to say that we have the all digital classroom and infrastructure to give the skill-based education. We know that the skill-based education is very important to the all now student in this incoming futures. Yeah. So we apology for that. Definitely, as we have the less time, we come to my point. In futures, we are having some plans. The organizers are also having some plans. So beside this, as per your wishes and the demand, I complete my here annual report. Thank you. Jai Hind, Jai Bharat. धन्यवाद. सन्माननीय श्री प्राचार्य कापसे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या शाळेचा एक अहवाल अगदी कमी शब्दामध्ये त्यांनी मांडलेला आहे आणि काही निवडक 1 ते 2 स्वागत आपण या ठिकाणी घेत आहोत. मी सर्वप्रथम आपल्या युवा संस्थेचे संचालक सन्माननीय ओम भैया मुखेकर यांचं स्वागत करण्याची विनंती पृथ्वीराज उदावंत यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि युवा संस्थेचे संचालक सन्माननीय ओम भैया मुखेकर यांचं स्वागत पृथ्वीराज उदावंत साहेब आपण करावं. म्युझिक द्या प्लीज. सर्वांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.
खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे. सगळ्यांच्या जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण वळत आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.